हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द विश ट्री. आज आपल्याला जो चॅप्टर लर्न करायचा आहे द गिफ्ट ऑफ मेजाय. आता याचं प्रोनाउन्सिएशन भरपूर जणांना प्रॉब्लेमॅटिक येतं की याला प्रॉपरली प्रोनाउन्सिएशन काय करायचं. मोस्ट ऑफ जण याला मॅगी म्हणतात, मॅजी म्हणतात, पण प्रॉपरली याचा मीनिंग जो आहे तो प्रोनाउन्सिएशन करताना मेजाय या प्रकारे केलं जातं. आता तो एक्झॅक्टली मेजाय काय असतं, त्याचा मीनिंग काय आहे ते पहिले आपण लर्न करू, देन आपण समोरचा काय आहे त्या प्रकारे लर्न करणार आहे. तर एक्झॅक्टली मेजाय म्हणजे एक अशा प्रकारचा एक व्यक्ती होता की ज्यांनी लॉर्ड जीजस जे आपण जे येशू ख्रिस्त ज्यांना म्हणतो, तर त्यांना एक गिफ्ट दिलं होतं. म्हणजे जे क्रिसमसचा दिवस होता की त्या दिवशी त्यांनी एक छोटंसं गिफ्ट दिलं होतं आणि त्या गिफ्ट पासून तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली की जेव्हा एखादा क्रिसमस जर असेल तर त्या क्रिसमसच्या दिवशी प्रत्येकांना एक अननोन असो की नोन असो प्रत्येकांना एक गिफ्ट देण्याची, म्हणजे त्यांच्यासाठी जे कोणती गोष्ट चांगली असेल, लहान मुलांसाठी समजा चॉकलेट्स असेल किंवा खेळणी असेल, मोठे मुलं असेल, मोठे व्यक्ती असेल, त्यांना कोणते तरी गिफ्ट देणे आणि ती गिफ्ट देण्याची परंपरा जी चालू झालेली आहे तर त्याला आपल्याला मेजाय असं या प्रकारे त्याला प्रोनाउन्सिएशन केलं जातं, म्हणजे त्याला त्या प्रकारे म्हटलं जातं. तर आता एक्झॅक्टली या द गिफ्ट ऑफ द मेजॉय म्हणजे काय असतं एक्झॅक्टली, याच्यामध्ये स्टोरी काय आहे. तर एक खूप सुंदर अशी स्टोरी दिलेली आहे की त्या स्टोरीचे जे लेखक आहेत तो ओ हेनरी, त्यांना ते शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांचं नाव लिहिलं जातं ओ हेनरी. आता तुम्हाला जर काय सिलेबस मध्ये जर तो लेसन जर असेल तर तुम्हाला दिसून जाईल त्यांचं नाव काय प्रॉपरली, त्यांच्याबद्दलची मोस्ट ऑफ जर आपण जर की कोणते जरी एखादे BA BCom किंवा बाकी कोणते जरी सब्जेक्ट बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ यांचे जे आहेत तर तुम्हाला काही ना काही स्टोरीज असतात. अशी स्टोरी असतात की आपल्याला थोडंसं इंटरेस्टिंगली येते एक्झॅक्टली काय आहे ते. तर आपण एक ऍज अ चॅप्टर म्हणून न बघता आपण एक ऍज अ स्टोरी म्हणून लक्षात ठेवूया की जेणेकरून आपल्याला त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असेल, जे काही डाऊट्स असेल ते ऑटोमॅटिकली आपण क्लिअर करणार. कारण जर का मी वन बाय वन तुम्हाला जर वाचून दाखवलं तर ते तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही. तर आपण ते एक ऍज अ स्टोरी म्हणून कशी आहेत काय आहे आणि त्या स्टोरीनुसार आपण डेव्हलप करणार. ती एक प्रकारची स्टोरीच आहे. तर ती कसं आहे काय आहे, तर सुरुवात जशी दिलेली आहे की $1.87. एक्झॅक्टली काय आहे की डॉलर म्हणजेच काय की जी आपल्या इंडियामधली नाहीये, ती बाहेरची स्टोरी. तर याच्यामध्ये एक दोन कॅरेक्टर लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात पहिला जो इथे दिलेला आहे तो म्हणजे डेला. हा एक पहिला कॅरेक्टर आहे डेला. आणि दुसरा जो आहे, आता डेला म्हणजे कोण आहे, ती एक लेडीज आहे, एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा एक हजबंड आहे, त्याचं नाव जेम्स, जे समोर दिलेलंच आपल्याला. तर ती जी डेला नावाची मुलगी आहे तर तिला तिच्या नवऱ्यासाठी आता क्रिसमस आहे 2 दिवसानंतर किंवा 1 दिवसानंतर, तर त्या क्रिसमसच्या दिवशी त्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, पण तिच्याजवळ पैसेच उरलेले नाहीये. जसं इथे सांगितलेलं आहे की $1.87 म्हणजे तिच्याजवळ फक्त $1.87 तेवढेच पैसे तिच्याजवळ उरले.